नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 8 डिसेंबर. 8 डिसेंबरचे महत्त्वाचे 20 प्रश्न पाहतोय आपण. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स चालू घडामोडी. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे ना, तर ISTA च्या अहवालानुसार कर्जबुड्यांमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर भारताचे स्थान जर आपण पाहायला गेलं, भारत 3ऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. काय या पाहूया आपण. कन्झ्युमर, ठीक आहे, इनसाइटच्या सर्व्हेनुसार कर्जबुड्यामध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिला स्वीडन देश आहे, दुसरा दक्षिण कोरिया आहे आणि तिसरा आपला देश भारत आहे. पुढील क्रमांक कॅनडा 4था, फ्रान्स 5वा, अमेरिका 6वा, 7वा, ब्रिटन क्रमांकावर आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं पण तो कर्ज बुडवतो. अशानुसार भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. पुढे दुसरा प्रश्न. हरिमऊ शक्ती सराव कोणत्या देशामध्ये होतोय? म्हणजे हरिमऊ नावाचा एक शक्ती सराव आहे, कोणत्या 2 देशांमध्ये होतोय? आपण पाहायला गेलं तर भारत मलेशिया या 2 देशांदरम्यान होत आहे. हरिमऊ शक्ती भारत मलेशिया संयुक्त लष्करी सराव. एक्सरसाइज हरिमऊ शक्ती नाव आहे तिचं. देश भारत मलेशिया, आवृत्ती 5वी आहे. दिनांक 5 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सुरुवात झाली 2012 मध्ये. ठिकाण महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान. ठीक आहे. आता हरी है ना, हरिमऊ म्हणजे काय? मलेशियन भाषेत वाघ म्हणतात आणि शक्ती म्हणजे काय? हिंदी भाषेत शक्ती असं म्हणतो. नाव कसं पडलं? हरिमऊ शक्ती, लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न मित्र हो, आंतरराष्ट्रीय बँक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न खूप सुंदर आहे. आंतरराष्ट्रीय बँक दिवस केव्हा साजरा केला जातो? आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2020 पासून झाली. उद्देश बँकेचे महत्व, आर्थिक स्थिरतेतील भूमिका, जागरूकता वाढवणे. 2025 हा आंतरराष्ट्रीय बँक दिवस म्हणून साजरा झाला. 6वा आहे, लक्षात ठेवा. 6वा आंतरराष्ट्रीय बँक दिवस. थीम आहे बँकिंग फॉर सस्टेनेबल अँड इन्क्लुसिव्ह फ्युचर, बँक्स पॉवरिंग अ लिव्हेबल प्लॅनेट, असं त्याचं थीम आहे यावेळेचं 2025. ठीक आहे. चौथा प्रश्न मित्र हो, सध्या कोणत्या राज्याला एकाच वेळी 5 GI टॅग मिळालेले आहे? तर आपण पाहायला गेलं, तमिळनाडूला एकदमच एकत्रित 5 GI टॅग मिळालेले आहेत. 5 GI टॅग आपण पाहायला गेलं, मी खाली नावं दिल्यात बघा. वायुरूर कॉटन साडी, थयामल्ली तांदूळ, अंबासुद्रम लाकडी खेळणी, नमक्कल सोपस्टोन भांडी आणि कविंदपदी देशी साखर, असे टोटल 5 आहेत मित्रांनो, जे तमिळनाडूला एकदमच 5 GI टॅग मिळालेले आहेत. आपल्याला माहित असावं मित्रांनो, 5 GI टॅग मिळणारं कोणतं राज्य आहे? तमिळनाडू. ठीक आहे. तर तमिळनाडूच्या GI वस्तू एकूण 74 वस्तू झालेल्या आहेत सध्या. GI ऍक्ट 1999चा लागू झाला 15 सप्टेंबर 2003 रोजी. वैधता 10 वर्ष. सर्वाधिक GI टॅग असलेले राज्य मित्र उत्तर प्रदेश आहे. टोटल 79 आहेत. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक. मित्रांनो, आपण पाहतोय 5वा प्रश्न. पीएमओचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तो उत्तर आहे मित्रांनो, सेवा तीर्थ असे नाव ठेवण्यात आलेले आहे. सरकारने खालीलपैकी कार्यालयाची नावे जाहीर केली. पीएमओचे नाव म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसचं नाव सेवा तीर्थ, राजभवनाचं नाव लोकभवन, केंद्रीय सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन. उद्देश एकच आहे की सरकारी कार्यालयांना लोकाभिमुख आणि कार्यप्रधान रूप देणे, हा त्याचा मागचा मूळचा उद्देश आहे. ठीक आहे. आपण पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट 6वा प्रश्न. ह्युमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? म्हणजे आपल्या ज्या महिलांना आहे, महिलांना सिक्युरिटी आणि त्यांना शांतता, या अनुषंगाने भारताचे स्थान जर पाहायला गेलं जगामध्ये 181 देशात भारताचे 131वे स्थान आहे. ह्युमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 25-26 है ना. ठीक आहे. बघा, आपण जर पाहायला गेलं काय करतो, ह्युमन पीस अँड सिक्युरिटी या अनुषंगाने हे जो अहवाल आहे तो दिला जातो. तर मोजमाप काय? महिलांची सुरक्षितता, समावेश, न्याय, कल्याण नुसार 181 देशात भारताचा क्रमांक जर पाहायला गेला मित्रांनो, 131वा क्रमांक आहे आणि एकूण गुण भारताला मिळालेले 0.607.
मागील क्रमांक होता, रँक होता 128वा, तो आता काय झालाय, वाढलेला रँक आहे. ठीक आहे. सर्वोच्च देश जर पाहायला गेले, पहिला देश आहे डेन्मार्क, दुसरा आहे आइसलँड, तिसरा आहे नॉर्वे आणि आपल्या भारताचा क्रमांक आहे 131वा. पुढं 7वा प्रश्न आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या ठिकाणी 2025 मध्ये बसवण्यात आला? तर युनेस्को मध्ये तो बसवण्यात आलेला आहे. अर्ध पुतळा लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकरांचा. ठीक आहे, माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स मध्ये बसवण्यात आलेला आहे. बसवण्याची तारीख 26 नोव्हेंबर, संविधान दिनी निमित्त भारताचा संविधानाचा 75वा वर्धापन दिन 1949 to 2025 पर्यंत. पुतळ्याचे तपशील: धातू, कांस्य, ब्रॉन्झ, उंची 3 फुटाची, शिल्पकार नरेश कुमावत. लक्षात असू दे, नरेश कुमावत आहे. ठीक आहे. आणि कोरीव लेख आहे. ठीक आहे. आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन 75 इयर्स असं त्याचं नाव आहे. शिल्पकार खूप महत्वाचे आहेत, नरेश कुमावत. लक्षात असू दे मित्रांनो, कधी प्रश्न आपल्याला विचारला उलटा तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, त्या अनुषंगाने हा पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढं 8वा प्रश्न घेतोय. भारतातील 27वी नवरत्न कंपनी कोणती आहे? भारतातील काय विचारलं मित्र हो, 27वी नवरत्न कंपनी कोणती झालेली आहे? तर आपण जर पाहायला गेलं तर NRL ही कंपनी 27वी नवरत्न म्हणून जाहीर झालेली आहे. ठीक आहे. लक्षात असू दे, है ना. नुमल ग्रह रिफायनरी लिमिटेड. मुख्य माहिती: NRL ची 27वी नवरत्न कंपनी म्हणून दर्जा प्राप्त. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी मान्यता दिली. घोषणा हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली. ही पाहायला गेलं ऑइल इंडिया लिमिटेडच्या सहाय्यक कंपनी आहे. तिचं मुख्यालय नुमालीगड आसाम मध्ये आहे. लक्षात ठेवा. सुरुवात झाली जी 22 एप्रिल 1993. 2009 मध्ये तिला मिनी रत्न दर्जाचा दर्जा मिळाला होता. आता ती नवरत्न कंपनीमध्ये तिचा दर्जा मिळालेला आहे. पुढं 9वा प्रश्न मित्र हो. 2025 मध्ये 50वे कसोटी शतक झळकावणारा इंग्लिश खेळाडू कोण आहे? जर आपण पाहायला गेलं, जो रूट हा इंग्लिश खेळाडू आहे. लक्षात असू दे, कोण आहे मित्र हो, जो रूट. लक्षात ठेवा. इंग्लंडचा खेळाडू जो रूट याने 50वे कसोटी शतक झळकवले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात पहिल्या डावात 129 धावा. रूट आता कसोटीतील सर्वाधिक शतक करणाऱ्या आधुनिक फलंदाजांपैकी एक ठरलेला आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया त्यांनी शतक केलं होतं, इंग्लंडचा आहे तो, हे माहीत असणं आवश्यक आहे. 10वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? आपण जर पाहायला गेलं तर तो 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कधी असतो? तर तो 6 डिसेंबर रोजी असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे झालेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांची जी हे आहे, पार्थिव आहे, म्हणजे चैत्यभूमी नावाने ओळखलं जातं, ते मुंबई दादरमध्ये आहे. पुढे 12वा प्रश्न. BSF चे नवे महासंचालक कोण आहेत? तर उत्तर पाहायला गेलं प्रवीण कुमार झालेले आहेत. 13वा प्रश्न. अलकनंदा नावाची नवीन आकाशगंगा कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी शोधली आहे? आपण जर पाहायला गेलं ते भारताने शोधलेली आहे. कोणी? भारताने. आणि भारताच्या कोणी कुठे शोधलं? पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. 14वा प्रश्न. भारतातील पहिली खाजगी नेव्हिगेशन इनोव्हेशन हब ACEN कुठे सुरू झाली आहे? आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ती कुठे सुरू झालेली आहे? तर ती तिरुअनंतपुरम इथे सुरू झालेली आहे. कुठे? तिरुअनंतपुरम. पुढे 15वा प्रश्न. संयुक्त लष्करी सराव है ना, AKUVERIN ची 14वी आवृत्ती कुठे सुरू झालेली आहे? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय ती कुठे सुरू झालेली आहे? ती सुद्धा मित्रांनो तिरुअनंतपुरम मध्ये सुरू झालेली आहे. 16वा प्रश्न. सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणी केले आहे? ठीक आहे. तर कोणी केलेले आहे असा प्रश्न विचारलाय, तर शिवराज सिंह चौहान यांनी केलेलं आहे. आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री. लक्षात असू दे. 17वा. आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ओडिशामध्ये झालेले आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट मित्र 18वा प्रश्न. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत?
तर विवेक चतुर्वेदी हे झालेले आहेत. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 19वा. 7वे इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो 26 कोठे आयोजित होणार आहे? तर पाहायला गेलं कोचीन मध्ये होणार आहे आयोजित. 20वा प्रश्न. वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? ऑब्विसली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वन डे मध्ये कितवे शतक पूर्ण केले? आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये. ऑप्शन आहे आपल्यासमोर 50वे, 51वे, 52वे, 53वे. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे. आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.